महाराष्ट्रात आंतरजातीय प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हिंसक घटना अजूनही थांबायचं नाव घेत नाही. अशीच राज्याला हादरवणारी आणखी एक घटना राज्यातील नांदेड जिल्ह्यात घडली असून मुलीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाचा वडिलांसह भावांनी मिळून खून केला आहे. प्रेमसंबंधांना मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध असल्याने सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी नांदेड शहरातील जुना गंज भागात ही थरारक घटना घडली. प्रेमसंबंधांना विरोध असणाऱ्या मुलीच्या वडिलांनी, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून सक्षम ताटे याला आधी गोळी झाडली आणि नंतर फरशीने डोक्यात मारून त्याची हत्या केली. सक्षम आणि आचल यांच्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली होती. मात्र त्यांच्या प्रेमाची कुणकुण आचलच्या कुटुंबाला लागली. सक्षम हा आचलच्या भावाचा मित्र असल्याने तो घरी येत जात असे. मुलीच्या भावाने सक्षमला बहिणीची बोलू नको असे बजावले होते. मात्र गुरुवारी सायंकाळी मुलीचे वडील गजानन मामिलवाड, भाऊ साहिल मामिलवाड, हिमेश मामिलवाड यांनी इतर साथीदारांच्या मदतीने सक्षमला बेदम मारहाण केली. त्यानंतर गोळी झाडून आणि डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली. मयत सक्षम आणि आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं सांगितलं जाते आहे. मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी मुलीचे आई-वडील, 2 भाऊ आणि इतर 4 खुनाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अवघ्या 12 तासात सर्व आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येच्या 2 तास आधी मुलीची आई जयश्री मामिलवाड मयताच्या घरी जाऊन धमकी देऊन आल्याची चर्चा आहे. प्रियकराच्या हत्येनंतर आचल थेट सक्षमच्या घरी पोहोचली. सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिने आक्रोश केला. अंत्यविधीपूर्वी तिने स्वतःला हळद लावून घेतली. कपाळावर कुंकू आणि सिंदूर भरला. सक्षमलाही हळद लावण्यात आली. हा प्रसंग पाहून उपस्थित सर्वजणांचाच थरकाप उडाला. माझ्या आई वडिलांना आणि भावाला फाशी द्या अशी मागणी आचलने केली आहे. वडील आणि भावांनी माझ्या प्रियकराला मारलं आणि पण तो मरून जिंकला आहे आणि माझ्या कुटुंबातील लोक हरले आहेत असं आचलने म्हटलं आहे. आचलने सांगितलं की माझे आणि सक्षमचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मान्य नव्हते. सक्षम जेलमधून सुटून आल्यानंतर माझे घरचे त्याच्या खुनाचा कट रचत होते. मलाही धमकी देत होते. आचलने जातीयवादातून हा खून झाल्याचा आरोप केला. आरोपींना फाशीची शिक्षा देऊन आम्हाला न्याय मिळावा अशी तिने विनंती केली. सक्षम आता नसला तरी आमचं प्रेम कायम आहे आणि मी त्याच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहणार असंही तिने सांगितलं आहे. दरम्यान महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या धक्कादायक घटनेप्रकरणी आता तरुणीच्या वडील आणि भावांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.